नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रभाकर जाधव, भूगोल विभाग, KTHM कॉलेज. आपण मागच्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन म्हणजेच वर्गीकरण, आपत्तींचे वर्गीकरण हे बघितलेलं होतं. एन्व्हायरमेंटल जागृती या एन्व्हायरमेंटल डिझास्टर या प्रकरणामध्ये. तर आज आपण कॉजेस ऑफ अर्थक्वेक, भूकंपाची कारणे या ठिकाणी बघणार आहोत. तर आपण याआधी पर्यावरणीय आपत्ती संकल्पना, पर्यावरणीय आपत्तीचे वर्गीकरण, त्यानंतर पर्यावरणीय नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतर भूकंप ह्या नैसर्गिक आपत्तीचा आपण विचार केला होता. तर आज आपण भूकंपाची कारणे म्हणजेच पर्यावरणीय आपत्ती संकल्पना यामध्ये कन्सेप्ट ऑफ एन्व्हायरमेंटल डिझास्टर तर हे बघणार आहोत. पर्यावरणीय आपत्तीचं वर्गीकरण, क्लासिफिकेशन ऑफ डिझास्टर, त्यानंतर पर्यावरणीय आपत्तीचे प्रामुख्याने 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. त्यामध्ये म्हणजेच नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. तर मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित अशा 2 प्रकारच्या आपत्तींमुळे भूकंप ही प्रामुख्याने घडून येत असतात. तर आपण जर बघितलं, मानवनिर्मित भूकंप हे अतिशय सौम्य स्वरूपाचे असतात. त्यामुळे कुठेही विशेष प्रकारची हानी किंवा विशेष प्रकारचं नुकसान हे प्रामुख्याने होत नाही. परंतु निसर्गनिर्मित भूकंप हे तीव्र स्वरूपाचे असतात आणि ते मोठ्या प्रमाणावर हानिकारक सुद्धा असतात. काही भूकंप समुद्रतळाशी होतात, तर काही भूकंप दुर्गम अशा डोंगराळ प्रदेशामध्ये होत असतात आणि त्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव आपल्याला जाणवत नाही. परंतु भूकंप आलेखावर मात्र त्यांची नोंद ही होत असते. आणि अशा प्रकारे या भूकंपाविषयी बघितल्यानंतर आता त्यांची कारणं बघणंसुद्धा हे महत्त्वाचं आहे. तेव्हा ती कारणं आपण पुढील प्रमाणे हे बघूयात. तर त्यामध्ये पहिलं जे कारण आहे ते म्हणजे भ्रंशमूलक हालचाली. तर पृथ्वीचं भूकवच हे अस्थिर आहे. आपल्याला सुरुवातीपासूनच माहिती आहे, आपण ते अभ्यासलेलं आहे की भूकवच म्हणजेच पृथ्वीचं भूकवच हे अस्थिर आहे, ते स्थिर नाही. आणि त्यामुळेच अंतर्गत भागातील प्रचंड उष्णता आणि दाब यामुळे भूकवचातील खडकावर दाब आणि ताण पडतो आणि त्यापासून खडकांना वळ्या पडतात. आपण मागच्या वर्षीच म्हणजे या फर्स्ट इयरलाच आपण वळ्यांचे प्रकार वगैरे बघितले, फोल्ड्स आपण बघितलेले आहेत. किंवा काही खडकांचा भ्रंश होतो म्हणजेच काय, त्या ठिकाणी खडकांना तडे जातात, खडक तुटतात आणि त्यामुळे तेथे खडकांच्या थराच्या सापेक्ष हालचाली होऊन पृथ्वीच्या संतुलनामध्ये अडथळे निर्माण होतात आणि अशा भूकंपांना भ्रंशमूलक भूकंप असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ 28 ऑक्टोबर 1891चा जपानमधील भूकंप, 6 एप्रिल 1906चा सॅन फ्रान्सिस्कोचा भूकंप, 15 ऑगस्ट 1950चा आसाममधील भूकंप. आता भूकंपाची कारणं बघताना दुसरं कारण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे, म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक आणि स्फोट. ज्यावेळेस एखाद्या प्रदेशात ज्वालामुखीचा उद्रेक होतो त्यावेळेस त्या ज्वालामुखीतून वेगाने किंवा जोरात बाहेर लाव्हारस किंवा तप्त असा शिलारस हा बाहेर पडत असतो आणि त्याबरोबरच वायू किंवा इतर पदार्थ म्हणजेच त्या ठिकाणी धूळ असेल, राख असेल, खडकांचे तुकडे असतील, हे मोठ्या वेगाने हे बाहेर फेकले जातात आणि त्यापासून त्या ठिकाणी जोरदार धक्के हे बसत असतात. म्हणजेच भूकवचाला हादरे बसून त्या ठिकाणी भूकंप निर्माण होतो. त्यास ज्वालामुखी भूकंप असं म्हटलं जातं. त्या भूकंपाची तीव्रता ज्वालामुखीच्या उद्रेकावर अवलंबून असते. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की 1883मध्ये क्राकाटोआ
बेटावर झालेला भूकंप हा या प्रकारचा होता, म्हणजेच तो ज्वालामुखीय भूकंप होता हे या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढचं कारण म्हणजे तिसरं कारण भूपातालिक खडकांच्या संरचनेतील बदल. आता पृथ्वीच्या पृष्ठभागापासून म्हणजे भूपातालिक म्हणजे पृथ्वीच्या अंतर्गत भागात, म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंतर्गत भागात खूप खोलीवर म्हणजे खूप जास्त खोलीवर खडकातील खनिजांमध्ये रासायनिक स्फोट होतात किंवा खडकातील खनिज द्रव्यांचे पुनर्स्फटिकीकरण होते किंवा अणूंच्या रचनेमध्ये बदल होतात आणि त्यामुळे भूपृष्ठाला धक्के बसून भूकंप हे निर्माण होत असतात. असे भूकंप भूपृष्ठात म्हणजेच 250 ते 650 किलोमीटर खोलीवर हे होत असतात आणि अशा भूकंपांना पातालिक भूकंप असं म्हटलं जातं. तर त्या ठिकाणी या पातालिक भूकंपाची कारणं किंवा त्या ठिकाणी कशामुळे हे पातालिक भूकंप होतात हे या ठिकाणी सांगता येतं. त्यानंतर पुढचं कारण म्हणजे चौथं कारण म्हणजे भूपृष्ठाचे असंतुलन. पृथ्वीवरील काही भूकंप हे भूपृष्ठाचे संतुलन बिघडल्याने घडून येतात. संतुलन बिघडणे म्हणजे साधारण आपल्याला सांगता येतं कुठल्याही गोष्टीचं संतुलन जर बिघडलं तर त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या घटना या घडत असतात. म्हणजेच आपण जर बघितलं पृथ्वीवरील सर्व पर्वत, पठारे, मैदाने, महासागर हे संतुलित अवस्थेत असतात. म्हणजेच पृथ्वीच्या निर्मितीबरोबर हे जे तयार झालेले आहेत हे संतुलित अवस्थेत आहेत. परंतु नद्या, हिमनद्या, वारे, सागरी लाटा अशा बाह्य शक्तींच्या कारकामुळे त्या ठिकाणी भूपृष्ठाच्या काही भागांची झीज ही होत असते, तर काही भागात संचयन होते आणि त्यामुळे भूपृष्ठाचे संतुलन हे बिघडलं जातं आणि पुन्हा भूपृष्ठ संतुलित अवस्थेत येण्याचा प्रयत्न करतो किंवा करते. त्यामुळे भूपृष्ठाला सौम्य हादरे बसून भूकंप होतात. अशा भूकंपांना संतुलनात्मक भूकंप असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ 4 मार्च 1949चा हिंदुकुश पर्वतातील भूकंप याच कारणांनी झाल्याचे मानले जाते. तर अशा प्रकारे हे भूपृष्ठाचे असंतुलन घडून आल्यामुळे हे भूकंप हे प्रामुख्याने घडून येत असतात. त्यानंतर पुढचं म्हणजेच 5वं कारण म्हणजे भूपृष्ठाखालील पाण्याची वाफ. तर भूपृष्ठावरील काही पाणी म्हणजे ते पावसाचं असेल किंवा नद्या नाल्यांचं असेल तर ते पाणी भूपृष्ठात हळूहळू झिरपतं किंवा मुरतं आणि ते खूप खोल गेल्यावर त्याचा भूगर्भातील उष्णतेशी संपर्क येतो आणि त्या पाण्याची वाफ तयार होते आणि ती वाफ या पोकळीमध्ये म्हणजे ज्या पोकळ्या असतात अंतर्गत भागात त्यामध्ये ती साठते आणि ती हलकी असल्यामुळे ती भूपृष्ठाकडे येण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे जसजसे आचेवर म्हणजे उदाहरणार्थ आपण जर बघितलं आपण गॅसवर किंवा चुलीवर आपण ठेवलेल्या भांडं जे असतं ते झाकण जसं थरथरतं तशा प्रकारचं भूपृष्ठ कंपायमान होतं आणि असे भूकंप जलाशयांच्या किंवा अतिपर्जन्याच्या क्षेत्रामध्ये हे घडून येत असतात आणि त्यामुळे भूकंपाला हादरे बसत असतात. पुढचं कारण म्हणजेच 6वं कारण म्हणजे भूपृष्ठाच्या अंतर्गत खडकांच्या थरांची लवचिकता. भूपृष्ठाच्या अंतर्गत खडकांच्या थरांची लवचिकता. लवचिकता म्हणजे आपल्या सर्वांना माहितीच आहे. लवचिकपणा हा म्हणजे त्या ठिकाणी त्या खडकांमध्ये असतो. डॉक्टर H.F. रीड या भूगर्भशास्त्रज्ञाच्या भूकंप निर्मितीचा नवीन सिद्धांत हा यांनी मांडला. या सिद्धांतानुसार भूपृष्ठावर साठलेला गाळ पाण्याच्या साठ्यामुळे किंवा इतर पदार्थांच्या अत्याधिक साठ्यामुळे काही खडकावर प्रचंड दाब भार पडून ते खडक
दुभंगतात म्हणजेच तुटतात. आणि या विखंडित किंवा दुभंगलेल्या खडकांची ऊर्ध्वगामी म्हणजे उभ्या दिशेमध्ये आणि अधोगामी म्हणजे आडव्या दिशेमध्ये हालचाल होते. आणि या खडकांच्या लवचिकतेच्या गुणधर्मामुळे हे खडक पुन्हा मूळ स्थितीत येण्याचा प्रयत्न करतात. मूळ स्थितीत म्हणजे पूर्वी जशी होती तशी स्थितीत येण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी होणाऱ्या हालचालीमुळे भूपृष्ठाला मोठ्या प्रमाणावर किंवा जोरदार धक्के बसतात. आणि असे भूकंप भूपृष्ठापासून म्हणजे जमिनीमध्ये खोलीवर 80 ते 800 किलोमीटर खोलीवर घडून येतात. त्याचबरोबर त्यांना स्थितीस्थापकत्वजन्य भूकंप असं सुद्धा म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं कारण म्हणजे 7वं, भूपृष्ठाखालील अभिसरण प्रवाह. आता भूपृष्ठातील काही खडकांमध्ये जी खनिजे असतात त्यातील काही खनिजातून किरणोत्सर्जन बाहेर पडते आणि त्यामुळे त्या ठिकाणी उष्णताही निर्माण होत असते. आणि ही उष्णता प्रवाहाच्या रूपाने पुढे पुढे जाते. आता आपण जर बघा, आपण गॅसवर एखादं लोखंडाचा तुकडा किंवा आपण गज वगैरे जर धरला तर सुरुवातीला त्याचं पुढचं भाग हा गरम होतो, लाल होता आणि हळूहळू तो परत आपल्या हाताकडे असा गरम होत येतो. म्हणजेच त्या ठिकाणी तो प्रवाहित होतो, तो उष्णता ती प्रवाहित होते म्हणजे पुढे पुढे जाऊ लागते. त्यास अभिसरण प्रवाह असं म्हटलं जातं. आणि अशा प्रवाहामुळे दाब आणि ताण पडून हालचाली होतात व भूपृष्ठाला जोरदार धक्के बसतात किंवा धक्के बसून त्या ठिकाणी भूकंप निर्माण हे होत असतात. म्हणजेच हे अभिसरण प्रवाहामुळे त्या ठिकाणी भूकंपाची ही मालिका त्या भागामध्ये ही सुरू होते. त्यानंतर पुढचं 8वं कारण म्हणजे भूखंड हालचाली. तर भूखंड विवर्तनकी हा सिद्धांत अगदी अलीकडील काळातील अतिशय महत्त्वाचा असा सिद्धांत आहे. आपण ते बघितलेलं आहे पहिल्याच वर्षामध्ये. आणि या सिद्धांतानुसार भूकवचाची विभागणी 6 मोठ्या आणि अनेक लहान लहान भूभागात झालेली आहे. आता भूकवच म्हणजेच आपल्याला काय त्या ठिकाणी सांगता येतं, भूकवच हे एक संघ नाही आणि ते एक संघ नसल्यामुळे त्यात हालचाली या सुरू असतात आणि त्यामुळे भूकंपही होत असतात. भूखंड हालचाली म्हणजेच आपण बघितलेलं आहे या ठिकाणी वेगनरचा खंडवन सिद्धांत वगैरे त्या ठिकाणी बघितलेला आहे. भूखंड हालचाली त्या ठिकाणी घडून येतात हे आपण त्या ठिकाणी बघितलेलं आहे. त्यानंतर पुढचं 9वं कारण म्हणजे परमाणु अस्त्रांच्या भूमिगत चाचण्या किंवा स्फोट. तर आपण ऐकतो या देशाने या ठिकाणी चाचण्या घेतल्या वगैरे वगैरे आपण ऐकत असतो किंवा टी व्हीवर वगैरे आपण ते बघत असतो. म्हणजेच विविध किंवा अनेक वेगवेगळ्या देशांनी किंवा विकसित देशांनी अण्वस्त्र तयार केलेले आहेत आणि त्यांच्या भूमिगत चाचण्या या घेतल्या जातात. त्यावेळी प्रचंड स्फोट होऊन भूपृष्ठाला जबरदस्त किंवा मोठा धक्का हा बसतो आणि असा भूकंप हा मानवनिर्मित भूकंप हा समजला जातो. आणि त्यामुळे त्या ठिकाणी भूपृष्ठाला हादरे बसतात. पुढचं 10वं कारण जर आपण बघितलं तर उल्कापात. आता उल्कापात आपण सर्वांनीच बघितलेला आहे. आकाशातून अशा उल्का या पृथ्वीकडे आकर्षल्या जातात म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे आणि त्यालाच आपण उल्कापात असं म्हणतो. म्हणजे अवकाशातील उल्का ज्यावेळेस स्वतःचे गुरुत्वाकर्षण कमी झाल्यामुळे आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीवर येऊन आदळतात तेव्हा भूपृष्ठाला प्रचंड हादरा बसून भूकंप निर्माण होत असतो. त्यानंतर 11वं कारण म्हणजे पर्वतीय कडा, समुद्रकडा, वाळूची टेकडी कोसळून भूपृष्ठाला हादरा बसतो व भूकंप होत असतो. त्यानंतर 12वं कारण रेल्वे गाड्या, मालगाड्या सतत वाहतूक करताना भूपृष्ठाला हादरे बसतात. आणि इतर कारणं जर बघितली आपण तर मोठमोठी धरणे, खोल खाणकाम व सागरी लाटा यामुळे सुद्धा भूकंपाला हादरे बसतात. मोठमोठी धरणे उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रातील कोयना धरण वगैरे जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा छोटे मोठे त्या ठिकाणी म्हणजेच पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी एकत्रित केल्यामुळे त्या ठिकाणी काही प्रमाणात संतुलन हे बिघडतं आणि त्या ठिकाणी भूकवचाला थोडे थोडे काही हादरे बसतात किंवा खाणकाम वगैरे अशा गोष्टींमुळे सुद्धा त्या ठिकाणी हादरे हे
बसत असतात. त्यानंतर भारतातसुद्धा अनेक भूकंप होऊन गेलेले आहेत. त्याची तीव्रतासुद्धा ही वेगवेगळी आहे आणि त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी म्हणजेच मानव हे मृत्युमुखी पडले आहेत. उदाहरणार्थ कोलकाता या ठिकाणी झालेला भूकंप हा 7.6 रिश्टर स्केलचा होता. त्या ठिकाणी जवळजवळ 1,00,000 लोक मारले गेले. त्यानंतर 1819मध्ये गुजरातमध्ये जो भूकंप झाला होता तो 8.2 रिश्टर स्केलचा होता. त्या ठिकाणी 11,543 लोक मारले गेले. पुढे 1881मध्ये अंदमान निकोबार या ठिकाणी झालेला भूकंप 7.9 रिश्टर स्केलचा होता. त्या ठिकाणी 1,50,000 लोक मारले गेले. 1897मध्ये शिलाँग या ठिकाणी 8.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्या ठिकाणी 1,500 लोक मारले गेले. 1905 साली हिमाचल प्रदेशात झालेला भूकंप 7.8 रिश्टर स्केलचा होता. त्या ठिकाणी 20,000 लोक मारले गेले म्हणजेच मृत्युमुखी पडले. 1934मध्ये बिहारमध्ये झालेला भूकंप 8.7 रिश्टर स्केलचा होता. त्या ठिकाणी 8,100 लोक मृत्युमुखी पडले. 1941मध्ये अंदमान निकोबार या ठिकाणी 8.1 रिश्टर स्केलचा झालेला भूकंप, त्या ठिकाणी 7,000 लोक मृत्युमुखी पडले. 1950मध्ये अरुणाचल प्रदेशात झालेला भूकंप 8.5 रिश्टर स्केलचा होता. त्या ठिकाणी 1,526 लोक मृत्युमुखी पडले. 1991मध्ये उत्तर काशीमध्ये 7 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्या ठिकाणी 2,000 लोक मृत्युमुखी पडले. 1993मध्ये झालेला लातूरचा भूकंप हा 6.2 रिश्टर स्केलचा होता. 9,748 लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले. 2001 साली गुजरात या ठिकाणी झालेला भूकंप 7.7 रिश्टर स्केलचा होता. त्या ठिकाणी 20,000 लोक त्या भूकंपात मृत्युमुखी पडले. 2005 साली काश्मीरमध्ये झालेला भूकंप 7.6 रिश्टर स्केलचा होता. त्या ठिकाणी 1,30,000 लोक त्यात मृत्युमुखी पडले. परत अंदमान निकोबारमध्ये 2009 साली भूकंप झाला. तो 7.7 रिश्टर स्केलचा होता. 26 लोक मारले गेले, मृत्युमुखी पडले. आणि 211 उत्तर पूर्व भारतात झालेला भूकंप 6.9 रिश्टर स्केलचा होता. त्यात 118 लोक हे मृत्युमुखी पडले. आणि अशा प्रकारे ही भूकंपाची कारणे आपण या ठिकाणी बघितलेली आहेत. त्याचबरोबर त्या विविध कारणांमुळे पृथ्वीवर अनेक ठिकाणी भूकंपही होत असतात. त्याचबरोबर भारतातसुद्धा असे अनेक भूकंप, छोटे मोठे भूकंप हे झालेले आहेत. त्यांचीसुद्धा आपण माहिती बघितलेली आहे. तर अशा प्रकारे या प्रकरणात किंवा या लेक्चरमध्ये आपण विविध भूकंपाची कारणे बघितलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला फोनवर अथवा प्रत्यक्ष भेटून किंवा माझा मेल या ठिकाणी दिला आहे त्यावरती तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.